मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SD एम्पायरमध्ये। तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, सर्वांचे राशन बंद होणार आहे का? राशन धान्य नवीन नियम आलेले आहेत, ते तुम्ही कोणते आहेत सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। आपण चला सुरुवात करू। तर मित्रांनो, जाहीर आवाहन आलेलं आहे। अंत्योदय प्रधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की उच्च उत्पन्न असणाऱ्या नागरिकांनी स्वच्छतेने अन्नधान्याचा लाभ सोडावा। अन्नधान्याच्या आदनातून बाहेर पडा। दिनांक 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत स्वच्छतेने गिव्ह इट अप धान्य सोडण्याचे अर्ज संबंधित रसस्थभाव दुकानदाराकडून किंवा परिमंडळ कार्यालयाकडे जमा करावे। अन्यथा 1 सप्टेंबर 2022 पासून उच्च उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचे नावे चारचाकी वाहने किंवा एअर कंडिशनर AC सरकारी किंवा खाजगी नोकरी सरकारी पेन्शन कुटुंबातील सर्व सदस्यांचे मिळून 59,00,000 पेक्षा जास्त उत्पन्न असल्यास ते व्यक्तीचे धान्य राशन बंद करण्यात येणार आहे मित्रांनो। आणि हे लेटेस्ट खबर आलेली आहे मित्रांनो 2025 ची। कारण मित्रांनो, पेक्षाही जास्त उत्पन्न असल्यानं मित्रांनो तुम्हाला जे लहान थोर म्हणजेच गोरगरीब असतात त्यांना धान्य पुरत नाही मित्रांनो। आणि धान्याची वसुली बाजारभावाने करण्यात येईल व शासनाची फसवणूक केल्याबद्दल कारवाई करण्यात येईल, याची सुद्धा नोंद मित्रांनो आपल्याला घ्यायची आहे। व जे आपण म्हणतात मित्रांनो 1 सप्टेंबर पासून 2025 पासून ही योजना आपल्याला लागू झालेली आहे मित्रांनो। कारण या योजनेतील सर्व जे बांधव बहिणींनो आहेत त्यांच्यासाठी विशेष सूचना आलेल्या आहे मित्रांनो। तर माननीय तहसीलदार यांच्या आदेशावरून अन्नधान्य योजनेतून बाहेर पडा, गिव्ह इट अप। माननीय उपभोक्ता पुरवठा विभाग पुणे 13/8/2022 यांच्या सूचनेनुसार जे कार्डधारक अन्न सुरक्षा योजनेनुसार धान्याचा लाभ घेतात, तरी यातील कार्डधारक लाभार्थीपैकी शासकीय नोकरी, निमशासकीय नोकरी, व्यावसायिक, किराणा दुकानदार, पेन्शन धारक, ट्रॅक्टर असणारे बागायत शेतकरी, मोठ्या कंपनीत काम करणारे, तसेच साखर कारखान्यात परमनंट असणारे कामगार, आयकर भरणारे, पक्के घर स्लॅब बिल्डिंग असणारे, चारचाकी वाहन घरगुती व व्यावसायिक धारकांनी 31/4/2025 व 2025 पर्यंत अन्नधान्याच्या योजनेतून बाहेर पडा। गिव्ह इट अप फॉर्म स्वच्छतेने भरून देणे आहे मित्रांनो। कारण सादरचा फॉर्म दिनांक 31/8/2022 पर्यंत भरून देणार नाहीत असे लाभार्थी बाबत 1/9/2022 पासून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे करून पात्र लाभार्थी आजपर्यंत उचल केलेल्या धान्याची बाजारभाव प्रमाणे रक्कम वसूल करून फैजदार स्वरूपाचा याच्यावरती ॲक्शन घेणार आहेत मित्रांनो। आणि सर्व प्रकारच्या रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर झालेली आहे। सर्व राशन कार्डधारकांना सूचित करण्यात येते की शासनाने सुधारित सूचनेप्रमाणे आपणास सूचित करण्यात येते की कार्डधारकांच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय शासकीय सेवेत असल्यास, कुटुंबामध्ये 2 चाकी 3 चाकी 4 चाकी किंवा ट्रॅक्टर असल्यास, सर्व मार्गांनी मिळून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 40,000 पेक्षा जास्त असल्यानं 5 एकरपेक्षा जास्त जमीन धारक असल्यास, ओलीत सिंचन विहिरीसह ती पण RC मधील घरांचे पक्के बांधकाम असल्यास, सवलतीच्या दरात रेशन कार्डावरील धान्य उचलणे मित्रांनो करत असल्यास, सादर कार्डधारकांनी स्वतःहून ते धान्य व गिव्ह इट अप करायचं आहे मित्रांनो व आपल्या कार्डाची वर्गवारी बदलून घ्यावी, नाहीतर मित्रांनो तुम्हाला बाजारभावाने त्या धान्याची परतफेड करावी लागणार आहे मित्रांनो व माझ्या बहिणींनो। अन्यथा सवलतीच्या दरामध्ये आजपर्यंत उचल केलेल्या अन्नधान्याची शासकीय दराप्रमाणे वसुली करण्यात येईल, हे अशी आपल्याला भारत सरकारकडून व महाराष्ट्र सरकारकडून नवीनच आलेली आहे। व याबाबतची सर्व जबाबदारी कार्डधारकांची राहिली याची नोंद घ्यावी। व एवढेच तुम्ही बघू शकता मित्रांनो नवीन अपडेट आलेला आहे। हे सर्व माहिती तुम्हाला मी याच्यामुळे सांगत आहे कारण तुमच्या घरी जर 4 चाकी गाडी असेल तर तुम्ही लवकरच आपले कार्ड सुधारून घ्या। तर मित्रांनो, हा अन्नदानातून बाहेर पडा हा ऑप्शन आउट ऑफ सबसिडी ऑफ फूड ग्रेन्स या योजनेत समाविष्ट होण्याचा अर्ज दिलेला आहे मित्रांनो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून या व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या मित्रांनो। हा एक अर्ज असा आलेला आहे जो आपल्याला म्हणजेच आपल्या या योजनेतून आपल्याला बाहेर पडायसाठी हा अर्ज खूप मदत करतो मित्रांनो। आणि तुमच्याकडे जर 3 चाकी 4 चाकी गाडी असेल तर तुम्ही अवश्य या योजनेतून बाहेर पडा, नाहीतर तुमच्यावरील सरकारी कारवाई व्हायला उशीर होणार नाही। कारण या योजनेमधील फक्त गोरगरिबांनाच अन्नधान्याचा शिधा व राशन धान्य मिळणार आहे
व राशन कार्ड मित्रांनो, तुमच्याकडे जर नवीन केशरी जर राशन कार्ड असेल तर तुमचं राशन बंद होणार नाही मित्रांनो. आणि ज्यांच्याकडे पिवळा राशन कार्ड आहे त्यांचाही बंद होणार नाही. व ज्यांच्याकडे अन्य कलरचे राशन कार्ड आहेत ते राशन कार्ड बंद होणार आहेत मित्रांनो. व एवढेच नाही तर तुम्ही बघू शकता की ज्याप्रमाणे पुढे तुम्हाला दिलेला आहे हा फॉर्म तुम्ही भरून आपल्या तलाठी ऑफिसमध्ये जमा करावा. व एवढंच नव्हे तर तुम्ही घेतलेल्या माहितीप्रमाणे हे अर्ज आहे ते लिहून ह्याच्यासोबत आधार कार्ड, पुन्हा आपलं राशन कार्डाचं झेरॉक्स, हे सर्व माहिती ह्याच्याप्रमाणे द्यावी. व या अर्ज भरून आपल्या तलाठी साहेबांकडे द्यावं. तुम्ही या राशनतून म्हणजे आउट ऑफ गिव्ह इट अप या योजनेत तुम्ही समाविष्ट होणार आहात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टू ऑल ऑफ यू.